निसर्गोपचारामध्ये पंचमहाभूताचं महत्व आणि उपचार. तर आपल्याला जी पण निसर्गोपचारामध्ये चिकित्सा द्यायची आहे, ती पंचमहाभूतानुसार द्यायची आहे. पंचमहाभूतातली जी तत्व आहेत, ती तत्व वापरून द्यायचंय. त्याचं कारण काय? तर आपण बघितलं की आपला सगळा देह हा पंचमहाभूताने बघितलाय. कोणता बनलेला आहे? कोणत्या महाभूताने कोणता पार्ट बनला हे आपण काल पाहिलेलंच आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे एक श्लोक लक्षात ठेवायचा आयुर्वेदातला, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे जे जे ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडात आहे आणि जे जे आपल्या पिंडात आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे. तर आपल्याला ते हे करायचं आहे की त्यांचा एक समतोल साधायचा आहे. अ, निसर्गात कसं समतोल असलं की निसर्ग पण छान असतो. निसर्गातला समतोल बिघडला की गोंधळ होतो बघा. आता याच वर्षी पाऊस पडलेला नाहीये आणि आता पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त हेवी पाऊस म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी शेवटी पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि असं जेव्हा घडतं तर त्यावेळी आजार निर्माण होतात. म्हणजेच काय, जे एक ऋतुचक्र होतं, आतापर्यंत पाऊस कसा पडायचा जून ते सप्टेंबर. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 पावसाचे महिने होते. पण त्या महिन्यात जेवढा हवा तेवढा पाऊस पडला नाही. कदाचित आता असं सृष्टीचं चक्र बिघडत चाललंय. त्याचं कारण काय? आपणच त्या सृष्टीचा जो हे होता, निसर्ग जो होता, त्या निसर्गाचं संतुलन पण आपण माणसानीच बिघडवलंय. आज जर तुम्ही कचऱ्याचे ढीग बघितलात, प्रदूषण बघितलं, लोकसंख्या, हा जो सगळा एक हे आहे, त्याच्यामुळं आपण पृथ्वीचंच आपण असंतुलन बिघडलेलं आहे. निसर्गाची जे स्वच्छता होती, निसर्ग जो प्युअर होता, एवढं प्रदूषण आपण अनेक धुरं सोडतो, पाण्यामध्ये आपण अनेक कारखान्यांचं खराब पाणी सोडतो आणि त्यामुळं जलदूषित करतो. आपण पाण्यामध्ये काय-काय टाकतो. एक गणपती विसर्जनामध्ये सुद्धा आपण किती प्रदूषण करतो त्याच्यामध्ये. तर जागरूक राहून आपण आता निसर्गातलं पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे, हवा स्वच्छ ठेवलं पाहिजे. हं. तर ते आपण करतो का? नाही करत. तर निसर्गाचा आपण असमतोल बिघडवतोय आणि आपण असमतोल बिघडवतोय. आपण ज्या पद्धतीने खातोय आजकाल, जे पाश्चात्य अन्नाचं जे एक फॅड आलेलं आहे. आपण चायनीज पदार्थ वगैरे, जे आपलं अन्न कधीच नव्हतं, पिझ्झा, पास्ता, तर त्यामुळे सुद्धा आपलं आरोग्य धोक्यात आलंय. जेव्हा हा पंचतत्वामधला समतोल ढळतो, मोठी-मोठी वादळं होतात, चक्रीवादळ येतं, मोठे-मोठे भूकंप होतात. निसर्गातला समतोल ढळतो. त्याच वेळी रोग उत्पन्न होतात आणि मग तसंच आपल्या शरीरातला पण समतोल ढळला, की आजार उत्पन्न होतात. आपल्याला माहिती आहे, की संपूर्ण जगामध्ये 70% पाणी आणि 30% भूप्रदेश आहे. 70% पाणी आहे आणि 30% भूप्रदेश आहे. हे आपल्याला माहिती आहे. तसंच आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी आहे आणि 30% बाकीची तत्व आहेत. म्हणजे आता पाणी कशा-कशामध्ये असतं आपल्या शरीरामध्ये तर रक्त, त्याच्यानंतर हार्मोन्स हे द्रवरूप असतात. पाणी इत्यादी रूपाने आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अंश असतो. मूत्र सुद्धा त्याच्यामध्ये येईल. तसंच 30% पृथ्वी तत्व याच्यामध्ये मीठ, मांस, अस्थी ह्या गोष्टी येतात. जसं विश्वामध्ये आकाश आणि वायू सगळीकडे स्पेस आहे. हं, स्पेसमुळं तर आपलं अस्तित्व आहे. हे अवकाश आहे आणि ह्या अवकाशामध्येच आपलं अस्तित्व आहे. तर तसंच आपल्या देहामध्ये सुद्धा आकाश आणि वायू असतात. म्हणजे बघा आपल्या पोटाची पोकळी, पोकळी म्हटलं की तिथं आकाश आलं. फुफ्फुस, हृदय जिथं-जिथं पोकळ्या आहेत, तिथं-तिथं आकाश आणि वायू आले. आता ही पोकळी आहे आणि तो वायूचा संचार आहे. म्हणून तर सगळं वायूशिवाय कोणती हालचाल आपल्या देहामध्ये होणारच नाही. वायूच काय करतो? सगळ्यांना हालचाल देतो. मागे आपण आयुर्वेद शिकत असताना बघितलं होतं बघा, पित्तपंगू आहे, कफपंगू आहे. तर त्यांना कोण नियंत्रित करतो? वायू. वायू हालचाल देतो. हं. तर त्यामुळं वायू असल्याशिवाय आपल्या शरीरातला कुठलीच हालचाल आपल्या देहामध्ये होत नाही.
आपल्या देहामधली हालचाल होणार नाही. त्यामुळेच आकाश पोकळ्या आहेत हे आपल्याला दिसतात आणि त्या अवकाशामध्ये जी काही सगळी कार्य आहेत, आता हृदयात झालेलं रक्त संपूर्ण शरीरभर पोचतं. आपण वायू आत घेतो. फुफ्फुसातून आपण वायू आत घेतो. त्या वायूमुळंच तर सगळ्या हालचाली, रक्ताचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा वायू असतो. आपण अन्न घेतो. अन्नाचं चर्वण करतो, अन्न बारीक करतो. मग ते तोंडातून अन्न नलिकेत जातं, अन्न नलिकेतनं जठरात जातं, जठरातून लहान आतड्यात. ह्या सगळ्या हालचाली वायूमुळे तर होतात. म्हणजे त्यामुळेच वायूचं अस्तित्व आहे, आकाशाचं अस्तित्व आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये शिर किंवा मेंदू, मेंदू हा तेजाचा स्रोत आहे. तेजाचा जो हे आहे, पुरवठा आहे, तो शरीरभर होत असतो. आणि म्हणून विश्वातील पंचतत्वामध्ये जे साम्य आहे, तेच शरीरातील पंचतत्वामध्ये पण साम्य आहे. आणि ते शरीर सतत त्याचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतं. जर आपण निसर्गाचे नियम पाळले, आता हे नियम कोणते आहेत? तर आपण आयुर्वेदामध्ये दिनचर्या बघितली. कधी उठायचं, कसं खायचं, पाणी कधी प्यायचं, दूध कधी प्यायचं, ताक कधी प्यायचं, ह्या सगळ्याचे नियम आहेत. तर ह्या नियमाप्रमाणे जेवढी योग्य विश्रांती घेतली, योग्य आहार घेतला, तर शरीराचं संतुलन पण चांगलं राहतं. निसर्गाच्या विरुद्ध जर आपण गेलो, आता निसर्गाने दिवस आणि रात्र कशासाठी केली? तर दिवसभर आपण श्रम करायचे आणि त्या श्रमाचा परिहार रात्री रात्री करायचा आहे, म्हणजे झोपायचं आहे. तर तो श्रम परिहार म्हणून असं चक्र आहे दिवस आणि रात्रीचं. तर ते चक्र आपण पाळलं पाहिजे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपण विश्रांती घेतली पाहिजे. रात्री जर आपण झोपलोच नाही, रात्र जागरण केली, साहजिकच आहे आपलं तब्येत बिघडणार. आता पंचमहाभूताचे उपचार म्हणजेच ह्या तत्वांचा शरीरात बिघडलेला समतोल परत व्यवस्थित करायचा. आपल्या शरीरातलं पंचमहाभूताचं जे काही संतुलन बिघडलेलं आहे, ते संतुलन व्यवस्थित करायचं. आणि ह्याकरता प्रत्येक तत्वाचा आपण उपयोग करायचा आणि त्याचं स्थान बघूया, की कुठल्या कुठल्या पंचमहाभूताचं स्थान कुठं आहे. तसंच एक तत्व बिघडलं, तर त्या तत्वाला पूरक व मारक तत्व कोणते आहेत? म्हणजे ते तत्व जर कमी झालं असेल, तर ते वाढवायचं कसं? आणि ते जर जास्त झालं असेल, तर ते कमी. समजा आता वात वाढलाय आपल्या शरीरामधला, वात हा वाढलाय. मग म्हणजे वायू वाढलाय. तर मग तो कसा कमी करायचा हे ह्याचा आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि म्हणून जल उपचार जल उपचार म्हणजे जलमहाभूताचा उपचार, महाभूत. नंतर माती उपचार म्हणजे पृथ्वी तत्वाचा वापर करायचा. सूर्यस्नान इथं तेज तत्व आलं. लंघन, प्राणायाम, श्वसनाचे प्रकार हे पंचमहाभूताचे उपचार आहेत. आता एकंदरीत आता माहिती घेऊया आणि मग इन डिटेल म्हणजे जलचिकित्सेमध्ये काय काय करायचं, पाण्याच्या चिकित्सेचे किती प्रकार आहेत. एक लंघन द्यायचं तर लंघनाचे किती प्रकार आहेत. म्हणजे उपवास द्यायचा तर उपवास कशा कशा पद्धतीने द्यायचं हे आपण पाहणार आहोत. जलतत्व, जल ह्याला जीवन म्हटलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. पाण्याशिवाय माणूस काय, तर सृष्टी सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून जल उपचार हे अत्यंत सोपे पण महत्वाचे आहे. हवा ही पहिली आणि पाणी ही माणसाची दुसरी गरज आहे. शरीराला पाणी कशासाठी लागतं, तर अंतर्गत स्वच्छता, उत्सर्जन आपलं म्हणजे आपल्याला संडासला, परत टॉयलेट बाथरूमला जे काही त्रिमल जे सांगितलेत, मलमूत्र पुरुष यांचं उत्सर्जन शरीराबाहेर होण्यासाठी सुद्धा पाण्याची खूप गरज असते. तुम्ही पाणी पिऊन पाण्याचं प्रमाण कमी करून बघा. तुम्हाला लघवीला त्रास व्हायला लागेल, जळजळ व्हायला लागेल, संडासला खडे व्हायला लागतील, संडासला साफ होणार नाही. तेच जर तुम्ही पाणी व्यवस्थित पिलात. आता जागतिक आरोग्य संघटना जी आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांनी एक प्रमाण दिलंय. स्त्रियांनी साधारणतः दिवसाला 2 लिटर 2 लिटर ते 2.5 लिटर पाणी पिलं पाहिजे स्त्रियांनी. आणि पुरुषांनी 3 ते 3.5 लिटर पाणी दिवसा पिलं पाहिजे. आणि त्यामुळे शरीरातली सगळी अंतर्गत स्वच्छता म्हणजे मलमूत्राचा व्यवस्थित निचरा ह्या पाण्यामुळे होतं. बाह्य स्वच्छता आपल्याला अंघोळ करण्यासाठी, दात घासण्यासाठी,
बाह्य स्वच्छतेसाठी सुद्धा पाण्याची गरज असते. तसंच शरीरातलं रक्ताभिसरण, पाचक रसांची निर्मिती, शरीराचं तापमान चांगलं राखणं, पचन, शोषण, उत्सर्जन या क्रियासाठी आपल्याला पाण्याची गरज लागते. तसंच जेव्हा जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं बघा, आपण आजारी पडतो, त्यावेळी डॉक्टर आपल्याला सांगतात, की पाणी खूप प्या. ताप येतो, तापामध्ये वगैरे पाणी खूप प्या, पाणी खूप प्या. लूज मोशन्स होत असतात, तेव्हा पण आपल्याला डॉक्टर सांगतात, पाणी खूप प्या, पाणी खूप प्या. म्हणजे सतत बॉडी आपली हायड्रेटेड ठेवली पाहिजे. शरीरातलं पाणी कमी होता कामा नये. जलतत्व शरीरामध्ये मेंदूंच्या भोवती आवरणामध्ये फुफ्फुस, हृदयाच्या आवरणाभोवती रसग्रंथी, लाळग्रंथी, अश्रुपिंड, पेशी द्रवामध्ये, मूत्रामध्ये, घामामध्ये, रक्ताचा एक घटक, पाचक रसांमध्ये आणि उतीमध्ये, उती म्हणजे पेशींचा समूह, जलतत्व असतं. जलतत्वाचे महत्वाचे स्थान, आता जलतत्वाचं महत्वाचं स्थान कुठे आहे? मांड्यापासून उदरपोकळीपर्यंत. पृथ्वी तत्वाचं आपल्या शरीरातलं स्थान कुठे आहे? मांड्यापासून उदरपोकळीपर्यंत म्हणजे कमरेपर्यंत. पाण्याचा महत्वाचा गुण रस म्हणजे चव. पाण्याचा महत्वाचा गुण काय आहे? रस म्हणजे चव. एकत्र राखणं, वाढवणं हा शमन करतो. पाण्याचं काम काय असतं? तर चव, चव चवे आणि त्याचबरोबर एकत्र संपूर्ण एक बाइंडिंग ह्याच्यासाठी आपल्याला पाणी लागतं. तसंच शरीरामध्ये जर इन्फ्लमेशन असेल, तर शरीरामधलं इन्फ्लमेशन पाण्यामुळे कमी होतं. म्हणून उपचार करताना पाणी उपचार, पाण्याचा उपचार कुठं-कुठं केला जातो? वेदना, शरीरातल्या वेदना, कुठं वेदना असतील, आपण गरम पाण्याने शेकतो बघा. एखादी लस भरली, काय झालं? दुखायला लागलं, सांधा दुखायला लागलं. आता इलेक्ट्रिक पॅड्स पण आलेत. हिटिंग पॅड, इलेक्ट्रिक पॅड्सनी शेकतो. पाण्याने शेकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाय दुखायला लागले, पाय वळून यायला लागले. आपण पाण्यात मीठ टाकतो आणि त्या गरम पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवतो, की आपल्याला बरं वाटतं. तसंच कुठे लस भरली, काय झाली, पाठ दुखती, तर आपण गरम पाण्याच्या त्या रबरी पिशव्या असतात, त्यांनी शेकतो. पाणी उपचार, वेदना, सूज असेल, वेदना आणि सूज कमी करतात. साठवलेले विजातीय पदार्थ वाहून उत्सर्जन संस्थांकडे पाठवलं जातं. म्हणजे शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा फायदा होतो. जलतत्वामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. आपलं जे सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं. पेशीमधील, स्नायूमधील आकुंचन प्रसरणाला वेग येतो. त्यामुळे रोग किंवा अडकलेले जे विषारी द्रव्य असतात शरीरामध्ये ते बाहेर पडण्यास मदत होतात. अशा प्रकारे रोग निवारण होते. जलतत्वाचा पृथ्वी तत्वाशी चांगला संयोग होतो. माती आणि पाणी एकत्र चांगलं मिसळता येतं बघा. पृथ्वी तत्व म्हणजे काय? माती. माती आणि पाणी एकत्र करून आपण बऱ्याच गोष्टी करतो. जेव्हा घरं बांधली जायची, घरं बांधत असताना सुद्धा माती आणि पाण्याचा पूर्वी मातीची घरं असायची. आजही मातीची घरं सिमेंटच्या घरांपेक्षा थंड असतात बघा. जुनी जुनी घरं जर तुम्ही बघितलीत, त्या जुन्या घरामध्ये थंडावा असतो. माती आणि पाणी, पृथ्वी तत्व आणि जलतत्व एकत्र केल्यामुळं थंडावा निर्माण होतो. तसंच आपल्या शरीरातलं पण तापमान जेव्हा वाढलेलं असेल, तेव्हा माती तत्वाचा आणि पाणी तत्वाचा, ज्याच्यामध्ये जलतत्व आणि पृथ्वी तत्वाचा चांगला संयोग होतो. तसेच आकाश तत्वाबरोबर जलोपचार चांगला परिणाम करतात. आकाश तत्वाबरोबर सुद्धा त्याचा आपण वापर करतो. आता हा जलचिकित्सा करत असताना थंड थंड पाणी कधी आपण थंड वापरतो, कधी गरम पाणी वापरतो. हं. कधी थंड पाण्याचा हे आता ताप आलाय, ताप खूप आलाय, ताप उतरत नसतो. त्यावेळी थंड पाण्याच्या पट्ट्या आपण कपाळावरती ठेवतो. तसंच संपूर्ण अंग थंड स्पंजिंग, कोल्ड स्पंजिंग आपण म्हणतो. जेव्हा औषध देऊन पण ताप कमी होत नाही, तेव्हा आम्ही पेशंटला कोल्ड स्पंजिंग देतो. हं. तसंच रक्तस्राव, रक्त थांबत नसेल, तर बघा आपण बर्फ लावतो तिथं आणि दाबून धरतो गच्च किंवा थंड पाणी. भाजलं की सुद्धा आपण थंड पाण्याचा वापर करतो. तर कधी थंड आणि कधी गरम पाणी. तर दोन्ही चा वापर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारासाठी अ, करावा लागतो. कधी थंड पाणी वापरायचंय, कधी गरम पाणी वापरायचंय. जलप्राशन, पाणी हायड्रोथेरपी जेव्हा मूतखडे होतात, किडनीमध्ये मूतखडे होतात आणि ते किडनीतून बाहेर पडतात आणि जेव्हा मूत्रवाहिनी नलिकामध्ये किंवा ब्लॅडरमध्ये असतात, तर ते किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी आपण हायड्रोथेरपी देतो. किडनीत असताना देता येत नाही, पण किडनीच्या बाहेर पडलेले जे खडे असतात,
ते मूत्रवाहिनी नलिकेमध्ये किंवा मूत्राशयामध्ये येऊन पडलेले असतात. तर ते शरीराबाहेर टाकण्यासाठी आपण सलाईन लावतो पेशंटला किंवा वरून सुद्धा पाणी खूप प्यायला सांगतो आणि खूप पाणी पिलं की ते मूतखडे सुद्धा शरीराबाहेर पडून जातात. जलप्राशन, फवारा स्नान म्हणजे स्प्रे असतात प्राणी. आता स्प्रे आलेत बघा. स्प्रे म्हणजे एकतर आपण हे लावलेला असतो, शॉवर लावलेला असतो वरती किंवा आता हँड शॉवर पण असतात. हँड शॉवरने पण आपण आपल्या बाथरूममध्ये हँड शॉवर असतात. त्याचा पण आपण वापर करतो. अभ्यंग स्नान, मसाज करायचा, तेलाचा मसाज करायचा. त्यानंतर गरम पाण्याने शेकायचं, स्वेदन चिकित्सा द्यायची. पादस्नान, मेरुदंड स्नान, पाद म्हणजे पाय, मेरुदंड म्हणजे पाठीच्या कण्याला मसाज, कटिस्नान म्हणजे कमरेला, बाष्पस्नान म्हणजे वाफ देणं, स्थानिक बाष्प उपचार, पाणीपट्टी, पाण्याच्या पट्ट्या तयार करायच्या. आपण तापामध्ये पाण्याच्या पट्ट्या तयार करतो बघा, तसं विशिष्ट भागामध्ये सुद्धा पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करतात. स्थानिक लपेट म्हणजे ज्या जागेला गरज आहे तेवढ्या गरजेपुरतं पाण्याच्या पट्ट्या लपेटून ठेवायच्या किंवा काही वेळा संपूर्ण शरीराला लपेटून ठेवायच्या. आता पाण्यामुळं काय काय कमी होतं, तर शरीरामधल्या वेदना कमी होतात, सूज कमी होते, ताप कमी होतो, दाह कमी होतो, डोकेदुखी कमी होते, पोटदुखी कमी होते, उच्च रक्तदाब कमी व्हायला मदत होती. दमा, झोप न लागणं, पित्तदोष, अपचन, पाठदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, मासिक पाळीचे त्रास ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो. मित्रपिंडाचे रोग, आत्ताच मी जसं सांगितलं की मूतखडे, वजन कमी करण्यासाठी जितकं पाणी पिऊ तेवढं वजन आपलं फास्ट वजन कमी, जेव्हा आपण वेट लॉस करत असतो त्यामध्ये पण पाण्याचा मोठा रोल असतो. इत्यादीवर जलोपचाराचा फायदा होतो. पाण्यामुळं त्वचेखालील रक्ताभिसरण वाढते व विजातीय पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा सतेज बनते. त्वचा तुकतुकीत असते. तुमची सुकलेलं दिसत नाही तुम्ही कधी. त्यामुळे सतत बॉडीला हायड्रेटेड ठेवायचं. तसेच शरीराचे तापमान राखण्यास पाणी अत्यंत महत्वाचे काम करते. मूत्रावाटे व घामावाटे पाणी शरीराची स्वच्छता करते आणि म्हणून दिवसाला बायकांनी 2 ते 2.5 लिटर पाणी पिलं पाहिजे सरासरी. मग आता उन्हाळा असेल तर हे प्रमाण वाढणार, थंडी असेल तर थोडं कमी होणार. पुरुषांनी 3 ते 6.5 लिटर पाणी रोज पिणं गरजेचं आहे. पृथ्वी तत्व आणि हे मी नाही, जागतिक आरोग्य संघटना सांगते. आता आपण जलतत्व बघितलं, आता आपण पृथ्वी तत्व, आता हे आपण थोडक्यात बघतो आहोत ओव्हरऑल आणि मग डिटेलमध्ये बघणार आहोत. पट्ट्या कशा तयार करायच्या, काय पाण्याचे किती प्रकारची चिकित्सा आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व, तुम्हाला माहिती आहे. शरीरामध्ये पृथ्वी तत्व हे मांस, मेद आणि स्नायूमध्ये असते. तसंच ते अस्थिमध्ये सुद्धा असते. पृथ्वी तत्वाचे महत्वाचे स्थान पायापासून मांड्यांपर्यंत असतं आणि मांड्यांपासून कमरेपर्यंत जलतत्व असतं. तर पृथ्वी तत्व कुठपासून कुठपर्यंत असतं? पायापासून मांडीपर्यंत पृथ्वी तत्वाचं स्थान आहे. मांड्यांपासून कमरेपर्यंत जलतत्वाचं स्थान आहे. ह्या तत्वामध्ये महत्वाचं गुण घट्ट करणं. आपल्या शरीराला जो घट्टपणा असतो, स्नायूंना जो घट्टपणा असतो, आपल्या शरीराला जो आकार असतो आणि एक गंध असतो, आपल्या प्रत्येकाच्या अंगाला एक सुंदर असा गंध असतो. तर आपल्याला बऱ्याच वेळा घामाचे वास माहिती असतात. पण एक स्वच्छ वास पण प्रत्येकाच्या शरीराला पण एक वास असतो. तर हे पृथ्वी तत्वामुळे प्राप्त होतं. आपण महाभारतामध्ये द्रौपदीचं एक नाव सुगंधा असं होतं. द्रौपदीचं एक नाव सुगंधा असं होतं. आणि तिच्या अंगाला एक विशिष्ट प्रकारचा असा सुगंधाचा वास होता. आणि त्यामुळं तो वास कोणालाच नव्हता. एकतरी यज्ञातनं तिचा जन्म झाला होता. आणि तिच्या अंगाला एक अतिशय सुंदर असा वास होता आणि त्यामुळं द्रौपदी ही आपली पत्नी व्हावी असं प्रत्येकाला वाटत होतं. याज्ञसेनी द्रुपदाची मुलगी म्हणून, द्रुपद राजाची मुलगी म्हणून तिचं नाव द्रौपदी होतं. आणि यज्ञातून जन्म झाला होता म्हणून तिचं याज्ञसेनी असं एक नाव होतं. आणि तिच्या अंगाला एक नैसर्गिक गंध होता म्हणून तिचं नाव सुगंधा असं सुद्धा होतं. तसं आणि त्याच तिला असणाऱ्या ती जी क्वालिटी आहे ती इतर कुणाकडे नव्हती आणि म्हणून तिची प्राप्ती व्हावी असं अनेक लोकांची इच्छा होती. तर गंध हा गुण
सा गंधवती पृथ्वी, पृथ्वीचं वर्णन करत असताना सा गंधवती, पृथ्वीला गंध असतो आणि हा गंध आपल्याला आपण अनुभवतो सुद्धा. पहिला पाऊस जेव्हा पडतो, मातीचा मातीचा एक सुंदर असा वास येतो. जेव्हा पण ती तापलेली अशी वैशाखाच्या ह्याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये वैशाखाच्या उष्णतेने पृथ्वी खूप तापलेली असते, प्रचंड तापलेली असते. अक्षरशः भेगा पडलेल्या असतात काही ठिकाणी. आणि मग पहिला पाऊस झाला की ती माती छान भिजती आणि मग तिच्यातून तो मृदगंध जो येतो तो पृथ्वीचा गंध. पृथ्वीचं गुण काय असतात? घट्ट म्हणजे बांधून ठेवणं, गंध आणि आकार देणं, विशिष्ट आकार देणं. हे पृथ्वी तत्वाचे गुण आहेत. त्यामुळं इतर तत्व शरीरात एकत्रित राहू शकतात. पृथ्वी तत्वामुळेच सगळ्या तत्वांना पृथ्वी काय करते? बांधती, एकत्र करून ठेवते. आणि त्यामुळंच सगळी सगळी जी इतर पंचमहाभूत ती पृथ्वी आपल्या देहामध्ये राहतात. तसेच शमन व शोषण करणं हे पृथ्वी तत्वाचं काम आहे. जे थंडावा देणं, शमन करणं म्हणजेच थंडावा देणं आणि शोषण करणं म्हणजे ओढून घेणं आतमध्ये. पाणी पृथ्वीमध्ये बघा, पावसाचं पाणी सगळं जमिनीमध्ये शोषून राहतं आणि मग पिकं त्या जमिनीने शोषलेल्या पाण्यातून पिकं, वनस्पती जिवंत राहतात. आपल्याला सुद्धा विहिरीचं जे पाणी आहे, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, विहिरीला आपल्या पाणी का असतं? तर पृथ्वीने ते पाणी हे केलेलं असतं, शोषून ठेवलेलं असतं. निसर्ग उपचारामध्ये मातीचे उपचार महत्वाचे ठरतात. पृथ्वी व जल उपचार यांचा संयोग रोगोपचारामध्ये खूप फायद्याचा ठरतो. स्वच्छ माती पाण्यात भिजवून स्वच्छ सुती कपड्यावर अवयवाप्रमाणे मातीपट्टी तयार करता येते. अशी मातीपट्टी दुःख असलेल्या अवयवावर अर्धा तास ठेवल्यास रोग निवारण होण्यास मदत होते. मातीच्या स्थितीतापक क्रियेमुळे त्वचा व त्याखालील रक्ताभिसरण जोरात जोरात होतं. स्नायूंचं आकुंचन, प्रसारण ह्याच्याशी सुद्धा पृथ्वी तत्वाचा संबंध असतो. त्याच्यातील स्नायूंच्या आणि पेशींमध्ये, स्नायूंमध्ये जी साठलेला आम जो असतो, आम म्हणजे विषारी पदार्थ, तो हळूहळू उत्सर्जित केले जातात. पेशींचं कार्य सुधारण्यास मदत होते आणि रोग निवारणाला मदत होते. त्याचबरोबर जो आपल्या शरीरामध्ये मेद असतो, तो मेद वितळवण्यासाठी सुद्धा या तत्वाचा, पृथ्वी तत्वाचा उपयोग होतो. आपल्या शरीरातल्या ज्या स्वेदग्रंथी असतात, घामाच्या ग्रंथी असतात, त्यांचं काम चांगलं होतं. त्यामुळं घाम चांगला येतो आपल्याला आणि त्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते. आम्ही कोकणात राहतो बघा, इथं सतत आम्हाला घाम येत असतो आणि त्यामुळं घाटावरच्या सारखी त्वचा कोरडी नसती कोकणी माणसाची. त्वचा खूप सुंदर अशी त्वचा असते कोकणी माणसाची. तुम्ही जर कोकणात एक आठवडाभर राहिला तर तुम्हाला पण जाणवतं की आपल्या त्वचा फार स्मूथ झाली आणि चेहऱ्यावरती एक प्रकारच्या तुकतुकीतपणा आलाय. लगेचच तुमच्या स्किन टोन मध्ये कोकणात एक 8-15 दिवस राहिलात की तुम्हाला फरक जाणवतो. तसंच आम्ही जर 8-15 दिवस कोल्हापूरला राहिलो, पुण्यामध्ये राहिलो, कोकणात परत गेलो की लगेच पेशंट सांगायला लागतात की तुम्ही काळवंडला आहात. म्हणजे हा फरक असतो की तिथं सतत हवेमध्ये एक ह्युमिडिटी असते. बाष्प असतं हवेमध्ये, कोरडी नसते. समुद्राच्या काठावरची हवा बाष्पयुक्त असते आणि त्यामुळं तिथं तुम्हाला त्वचा तुकतुकीत दिसणार. पिंपल्सचं प्रमाण पण कमी दिसणार. स्किनचा तो एक जो नैसर्गिकरित्याच स्किनचा जो एक समतोल आहे तो निसर्गाकडूनच ती कोकणात राहणाऱ्या माणसाला मिळते. कारण हवेत असलेलं बाष्प, त्या बाष्पामुळं हवा आणि सतत गरम होत असतं. गरम होत असल्यामुळं घाम येत असतो. त्यामुळे त्वचेवर एक पाण्याचा थर कायम राहतो. त्वचेवर ताण पडत नाही आणि सुरकुत्या पण येत नाहीत मातीमुळं. बऱ्याच पार्लरमध्ये वगैरे बघा, ती मुलतानी माती, वारुळ माती, मुलतानी माती याचा वापर करतात त्वचा तुकतुकीत करण्यासाठी. म्हणजे तिथं पृथ्वी तत्वाचा वापर करतात. मातीच्या उपचारामध्ये स्थानिक मातीची पट्टी व सर्वांग माती लेप, जिथं जिथं गरज आहे तिथं मातीचं लेपन करतात किंवा संपूर्ण शरीराला मापन करतात. सांधेदुखीमध्ये, संधिवातामध्ये मातीचा उपचार केला जातो. जर शरीरामध्ये वेदना असतील, दाह असेल, आग 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 होत असेल, सूज असेल, वेदना असतील, दाह असतील, पित्त वाढला असेल शरीरामधलं, पोटदुखी असेल, डोकंदुखी असेल, अपचन असेल, मूत्रपिंडांचे रोग असतील,
स्नायूंचे मुरगळते, कधी कधी आपल्याला स्प्रेन येतो, पाय मुरगळतो, किंवा हात कधी कधी आपल्याला स्प्रेन येतो, पाय मुरगळतो, किंवा हात ह्याच्यामध्ये लस भरली जाते पाठीत वगैरे. अशा वेळी सुद्धा मातीच्या चिकित्सेचा आपल्या सांध्यांमधले जे सायनोव्हिल फ्लुइड असेल ते फ्लुइड कमी करण्यासाठी, फ्लुइड चांगलं ठेवण्यासाठी, तसंच सांध्यांची लवचिकता वाढवण्यासाठी सुद्धा मातीचा वापर करतात. आता आपण तेजतत्व बघणार आहे. हा, सगळं आपलं अन्न कोणापासून तयार होतं? आपलं अन्न कोणापासून तयार होतं? आपलं अन्न सूर्यप्रकाशामध्ये आपण आपलं अन्न तयार करतो. सगळ्यांनी प्लीज जरा व्हिडिओ सुरू ठेवा की, चेहरे दिसू देत मला तुमचे. बरं वाटतं चेहरे दिसले की. आता बघा कसं प्रतिभा कोण हे कळतं. सविता तरी बऱ्याच वेळा व्हिडिओ सुरू ठेवतात, त्यामुळे सविता कोण मला माहितीये. चेहरा समोर आला की संवाद प्रत्यक्ष तुमच्या चेहऱ्यात संवाद होतो. तेजतत्व, आपलं अन्न सूर्यप्रकाशामुळे तयार होतं. जर सूर्य नसता तर आपण जिवंतच राहू शकलो नसतो. तर त्यामुळं अन्न तयार करण्यासाठी तेजतत्व तेजतत्व संपूर्ण सृष्टीचं अन्न सुद्धा तेजतत्वापासून बनतं. आपल्याला माहितीये वनस्पती क्लोरोफिल कशामध्ये तयार करतात? सूर्यप्रकाशामध्ये तयार करतात. जर काही वेळा आपली इंडोर प्लांट्स ही पिवळी पिवळी पडतात, सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही, की मग पानं पिवळी पडतात, गळायला लागतात, कारण ते क्लोरोफिल त्यांचं जे अन्न आहे ते तयार होऊ शकत नाही. मग आपण परत त्या कुंड्या नेऊन अधूनमधून आपण उन्हात ठेवत असतो. आणि पुन्हा इंडोर प्लांट्स जर नसतील आणि आपल्याला हाऊस असेल तर बऱ्याच वेळा आपण क्रोटॉन्स वगैरे घरामध्ये लावतो. तर सूर्यप्रकाश मिळेल असं झाला की ते क्रोटॉन्सची पानं गळायला लागतात. कारण का? तर त्याचं अन्न तयार होत नसतं आणि मग ते परत आपण सूर्यप्रकाशात नेऊन ठेवतो. आता हे आपलं सूर्य म्हणजेच तेजतत्व. हा, पाणी आणि क्षारापासून हे काय करतात? सूर्यकिरण आपलं अन्न बनवतात. प्राणी आपलं वनस्पतीपासून अन्न मिळवतात. हे आपल्याला माहितीये की अन्न काही वेळा नॉनव्हेज, काही वन्य प्राणी किंवा हिंस्त्र प्राणी जे असतात ते आपलं अन्न दुसऱ्या प्राण्यांना मिळवून मारून त्यांची शिकार करून बनवतात. पण माणूस जर बघितला तर माणूस हा मुख्यतः शाकाहारी प्राणी आहे. माणसाच्या देहाची रचना ही सुद्धा शाकाहारासाठी योग्य अशी बनवली, तरी पण आपण नॉनव्हेज पण खातो. तर खातो, पण नसलं तरी खातो, कारण आता ती सवय झालेली आहे. 2 सुळ्या आपल्याला असतात, त्या सुळ्यांचा वापर करून आपण ते नॉनव्हेज अन्न पण आपण पचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच सृष्टीला गरज असते की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तिथं अन्न तयार होणं, वेगवेगळ्या वनस्पती तयार होणं आणि ते वाढणं हे गरज असतं. आणि हे कोणामुळे होतं? तेजतत्वामुळे होतं. शरीरामध्ये सुद्धा जर तेजतत्व आपण जर पाहायचं झालं तर पाचक रसांमध्ये असतं, डोळ्यांमध्ये असतं, मेंदूमध्ये असतं, हातापायांच्या तळव्यांमध्ये, जिभेचं टोक, त्वचा, कान, पेशी केंद्रके इत्यादीमध्ये असतात. आपण योगाभ्यास करत असताना असं असं बराच वेळा दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो, आपण त्याचा स्पर्श करतो असं असं. तर हे तेजतत्वाशी आपण स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो. तर ही तेजतत्वाची स्थानं आहेत डोळ्यामध्ये, मेंदूमध्ये, हातापायांच्या तळव्यांमध्ये, जिभेचं टोक, त्वचा, कान, पेशीची केंद्रक. जिथं जिथं शक्ती असते तिथं तिथं तेज असतं. शरीरात तेजतत्वाचं स्थान हे कटीपोकळीपासून श्वासपटलापर्यंत उदरपोकळीत आहे. तेजाचं स्थान आपल्याला माहिती आहे. अग्नीचे सगळे जे गुण आहेत तेच तेजाचे गुण पण आहेत. उष्णता, तीक्ष्णता. तसंच आपल्या त्वचेखाली जे ड जीवनसत्व तयार होतं, ड जीवनसत्व व्हिटॅमिन डी जी तयार होतं, ते सूर्यप्रकाशामुळं आपल्या त्वचेखाली जे व्हिटॅमिन डी तयार होतं त्यासाठी सुद्धा आपल्याला तेजतत्व लागतं. आता सूर्यस्नान हा तेजतत्वाचा उपचार आहे. आणि म्हणून तेल मालिश करून किंवा बऱ्याच वेळा मातीचे लेप लावून किंवा औषधी द्रव्यांचे लेप लावून उघड्या अंगानं
सूर्यप्रकाशात हे करतात, थांबतात. आपल्या भारत देशामध्ये वर्षाचे 12 महिने आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे आपल्याला त्याचं इतकं इम्पॉर्टन्स वाटत नाही. पण तुम्ही युरोपमध्ये गेलात, स्वीडन, नॉर्वे, ग्रीनलँड, फिनलँड, कॅनडा, सायबेरिया, पर्टिक्युलरली रशियाचा सायबेरिया पार्ट, तर तिथं तुम्हाला 6-6 महिने बर्फच असतं. कधी कधी पूर्ण वर्षभर पण, काही भागात पूर्ण वर्षभर पण बर्फच असतो. सूर्यप्रकाश उगवतच नाही. सतत हवा ढगाळ असते. आणि त्यामुळं सूर्यप्रकाशाचं महत्व खऱ्या अर्थानं आपल्याला जेव्हा उत्तर ध्रुवाकडे जे देश आहेत, शीतकटिबंधामधले जे देश आहेत, तर तर अशा ह्याच्यामध्ये लोक, कळतं तुम्हाला की तिथं सूर्यप्रकाशाचा इतका अभाव असतो, इतका क्वचितच कधीतरी सूर्योदय होतं. आणि त्यामुळं हे लोक जे असतात अशा देशात राहणारे, हे सूर्यप्रकाशासाठी वेडे झालेले असतात. आपण गोव्याला बघतो त्यांना, की ते कसं उघड्या अंगाने सनबाथ घेत असतात, समुद्र किनाऱ्यावर वाळूत पडून राहतात. इतकं त्यांना सूर्यप्रकाशाचं अट्रॅक्शन असतं. आपल्याला वर्षाचे 12 महिने आपल्याला सूर्य मिळतो, त्यामुळे आपल्याला याचं महत्व एवढं कळत नाही. पण ज्यावेळी आपण युरोपियन देशामध्ये जातो किंवा अमेरिकेचा सुद्धा काही भाग, कॅनडाचा बराचसा भाग, ग्रीनलंड, फिनलंड हे देश जर बघितले, नॉर्वे, स्वीडन, तर ह्या देशामध्ये कधी एकदा सूर्योदय होतो असं त्यांना झालेलं असतं. आणि म्हणून ते जेव्हा जेव्हा भारतात येतात, तेव्हा उघड्या अंगाने जास्तीत जास्त ह्या सूर्यतत्वाचं ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे लहान मुलांना कोवळ्या उन्हात बसवण्याची पद्धत असते बघा. छोट्या लहान मुलांना व्हिटॅमिन डी तयार झालं पाहिजे. त्यांना मुडदूस, रिकेट्स हा आजार होऊ नये म्हणून आपण छोटं मूल अगदी एक ते महिनाभराचं झालं की लगेच कोवळं ऊन जिथं येतं आपल्या गच्चीत किंवा आपल्या व्हरांड्यात, आपल्या घराच्या अंगणात, तिथं आपल्या आई-वडिलांनी सुद्धा लहानपणी आपल्याला एवढं कोवळ्या उन्हात ठेवलं, त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये चांगलं असतं. आणि ते व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या सूर्य स्नानाची गरज असते, म्हणजे सूर्यप्रकाशात थांबण्याची. कॅल्शियमचं शरीरामध्ये कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये वापरण्यासाठी सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी लागतं. जर व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियमचा वापर आपलं शरीर करू शकत नाही. तसंच त्यामुळंच मग कॅल्शियम जर कमी झालं तर संधिवात, दातदुखी, हाडांच्या दुखण्याचे सगळे आजार हे होतात. आणि म्हणून सूर्यस्नानाचा खूप फायदा होतो. म्हणून सूर्यस्नान पोलिओ, ऑस्टिओमायलायटिस, सांधेदुखी अशा सगळ्या आजारामध्ये उपयोगाचं आहे. आता आपण हे सगळे इन जनरल उपयोग बघतो. प्रत्यक्ष नंतर ही ट्रीटमेंट देताना कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे, हे पण आपण पाहणार आहोत. वायुतत्व. वायुतत्वालाच प्राणवायू असं म्हटलेलं आहे. जीवनाकरता सगळ्यात महत्वाचं लागतं ते आपल्याला प्राणशक्ती लागते. पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा आपल्याला प्राणवायू लागतो. आणि योगामध्ये तर प्राणशक्तीचा कन्सेप्ट फारच मोठा आहे. फक्त केवळ ऑक्सिजन वायू एवढाच प्राणसंकल्पनामध्ये आपण नाही शिकलेलो. तर आपण काय काय शिकलोय? ही एक ऊर्जा आहे, एक चैतन्य आहे. याच प्राणतत्वाला कुठे कुठे ब्रह्मतत्व, तेजतत्व असं पण म्हटलेलं आहे. आपल्यातलं ब्रह्मतत्व, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आणि सेल्फ कॉन्शियसनेस अशा अर्थीने आपण ह्या प्राणतत्वाकडे बघतो. वायू असं नाव देणं हे खूप छान, खूप छोटंसं होईल. प्राणसंकल्पना खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे, स्फूर्ती आहे, चैतन्य आहे, चेतन तत्व आहे, कॉन्शियसनेस आहे, ज्याच्यामुळे आपण जिवंत राहिलेलो आहोत. काही काही ग्रंथांमधून याच प्राणाला आत्मा असं पण म्हटलेलं आहे. प्राणस्पंद, प्राणस्पंद जेव्हा पण तुम्ही योग वशिष्ठ शिकाल त्यावेळी प्राणस्पंद, प्राणाचा स्पंद, तुम्हाला बऱ्याच वेळा प्राणस्पंद हा शब्द ऐकू येईल. केवळ ह्या प्राणस्पंदामुळेच आपण जिवंत असतो. तर हे अशी ऊर्जा आहे की ज्याच्याशिवाय आपल्या देहाला अस्तित्वच नाहीये. आणि ह्या वायुतत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहन करणं, ट्रान्सपोर्ट करणं, गती देणं. आपण आयुर्वेद शिकत असताना पित्तम पंगू, कफम पंगू, पंगवो मलधातव, आपण हा श्लोक अभ्यास केला होता. आणि
हा वायू जो आहे हा त्या आपल्या देहामध्ये सुद्धा पित्ताचं कार्य घडायला हवं असेल तर त्याला वायूचीच मदत घ्यावी लागते. कफाचं कार्य व्हायला हवं असेल त्याला सुद्धा वायूचीच मदत लागते. कारण वायू असल्याशिवाय हालचाल, ट्रान्सपोर्टेशन, मुवमेंट होणारच नाहीये. वायू तत्वाचं शरीरातलं स्थान हे श्वासपटलापासून मानेपर्यंत आहे. वायू तत्वाचं शरीरातलं स्थान हे श्वासपटलापासून मानेपर्यंत आहे. संदेश वहनाचं कार्य सेन्सरी नर्व्स, मोटार नर्व्स, इफरंट आणि ॲफरंट आपण हे नर्व्स बघितलेले आहेत. त्याचबरोबर संदेश वहनाचं कार्य कसं होतं हे पण बघितलं. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला वायू तत्वाची गरज लागते. अभिसरणाचं कार्य हृदयातलं रक्त संपूर्ण शरीरभर जर त्याचं वहन व्हायला हवं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला प्राणवायूचीच गरज लागते. उत्सर्जनाचं कार्य, पोषण रस पुरवण्याचं कार्य, न्यूट्रिएंट्स पोचवणं आणि पुन्हा वेस्ट मटेरियल परत आणणं याच्यासाठी सुद्धा आपल्याला वायूची गरज लागते. आता वायू तत्वाच्या ज्यावेळी आपण उपचार करतो, सर्व पेशींचं, ऊतींचं, अवयवांचं, संस्थांचं काम सुरळीत होतं. पचन, पोषण, उत्सर्जन कार्य सुरळीत होतं. आपण एक्सरसाइज करतो. ह्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा आपण वायू तत्वाचाच उपयोग करतो. जेवढे पण आपण कोणतेही भले ते योगाचे तुम्ही सूक्ष्म व्यायाम बघा. सगळीकडे आपण सगळ्यात महत्वाचा ब्रीथ अवेअरनेस आणि बॉडी अवेअरनेस हे 2 योगाचा अभ्यास करताना सुद्धा 2 महत्वाचे घटक असतात. श्वास घेणं आणि सोडणं ह्या प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. तो ब्रीथ अवेअरनेस सुद्धा आपण पॉइंटेड अवेअरनेस, लिनियर अवेअरनेस, सरफेस अवेअरनेस अँड द 3 डायमेन्शनल अवेअरनेस अशा पद्धतीने तो अनुभवतो. प्राणशक्ती ही जी आहे ती प्रत्येक पेशीपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच प्राणशक्तीचा म्हणजेच वायूचा आपण इथं रोग निवारण्यासाठी मदत करतो. आणि म्हणून आपण ह्याचा वायू तत्वाचा कशा प्रकारे आपण प्राणायाम, श्वास एक प्राणायाम तर खूप वरचा संकल्प झाला. त्याच्या आधी श्वास घेणं आणि सोडणं. प्रॉपर श्वास कसा घेतला पाहिजे आणि प्रॉपर श्वास कसा सोडला पाहिजे. योगाची जर 3 महत्वाची बेसिक प्रिन्सिपल्स जर तुम्ही बघितलीत, तर त्याला कार्डियल प्रिन्सिपल्स असं म्हणतात. योगा वर्क्स ऑन 3 कार्डियल प्रिन्सिपल्स म्हणजे मुख्य प्रिन्सिपल्स. त्याच्यात पहिलं तत्व आहे रिलॅक्स युअर बॉडी, स्लो डाऊन युअर ब्रीथ अँड देन काम डाऊन युअर माइंड. आता बॉडीचं रिलॅक्सेशन होण्यासाठी सुद्धा श्वास लागतो. मग तो श्वास कसा घ्यायचा? प्राणायामामध्ये सगळ्यात महत्वाचा कुंभक कुठला असेल तर तो केवल कुंभक आणि तो आपोआप घडला पाहिजे. यासाठी वायूचं जे संचारण आहे, प्राणसंचरणाला जे आहे ती कशा पद्धतीने प्राणसंचरणावरती आपण बराच फोकस करतो. विविध पद्धतीने आपण प्राणसंचरणा शिकतो. केवढे तरी ब्रिदिंग प्रॅक्टिस आहेत, 100 ब्रिदिंग श्वसनाचे प्रकार आहेत. ते आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. आपण निसर्गातलं जे प्राणी, पशु, पक्षी, प्राणी ज्या पद्धतीने श्वसन घेतात, ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. ते जसं चालतात, उड्या मारतात, ते पण आपण त्याचा अंतर्भाव सुद्धा आपण आपल्या एक्सरसाइजमध्ये घेतो. म्हणजे आपण वायू तत्वाचा वापर आपल्या शरीरावरती किती पद्धतीने करतो बघा. श्वासातून तर घेतोच. मग ब्रीथिंग प्रॅक्टिसेस आले. मग ब्रीथिंग प्रॅक्टिसेस आल्यानंतर प्राणायाम आले. प्राणायाम जमायला लागल्यानंतर ब्रीथ अवेअरनेस आणि बॉडी अवेअरनेस आला. कसं कसं ती संचरणा फिरवायची. मग तो प्राण चक्र कशी त्याच्यापासून उद्दीपित करायची. हे सगळं आपण वायूपासून करतो. आणि ह्या वायूचं सेवन आणि त्या वायूचं सेवन केल्यानंतर शरीरामध्ये त्याला धारण करणं. आपण हठपदीपिकेमध्ये 2-3 श्लोक शिकले. चले वाटे चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. योगी स्थाणुत्वम आपनोती ततो वायून निरोधयेत. त्याच्यानंतर यावत वायुस्थिते देहे तावत जीवनम उच्यते. मरणस्य तसा निष्क्रांतीस्तथा. हे सगळे श्लोक आपण अभ्यास केलेले आहेत. म्हणजे वायू किती महत्वाचा भाग आहे बघा. आणि मग आपण श्वसनाचे पण अनेक प्रकार हँड्स इन अँड ब्रेथ, अँकर स्ट्रेच ब्रीथिंग, फॉरवर्ड बेंडिंग ब्रीथिंग, बॅकवर्ड बेंडिंग ब्रीथिंग, स्निफिंग एक्सरसाइजेस बघा, प्राणप्रच्छादना विधी पतंजली योगसूत्रामध्ये महर्षी पतंजलींनी सांगितलेली प्राणप्रच्छादन विधी ती आपण आत्मसात करतो. लॅटरल ब्रीदिंग, त्याच्यानंतर डॉग ब्रीदिंग, कॅट ब्रीदिंग, रॅबिट ब्रीदिंग, फ्रॉग ब्रीदिंग अनेक प्रकारचे
ब्रीदिंग हे आहे. त्याच्यानंतर एकदा का तुम्ही आसन करायला लागलात, त्या आसन करत असताना सुद्धा ह्या प्राणशक्तीचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे. एक स्टेज आपल्या ह्याच्यामध्ये अशी येते, की प्राणायाम, आसन आणि प्राणायाम हे एक होऊन जातं. म्हणजे आसनामध्ये आपण प्राणायाम करत असतो आणि प्राणायामामध्ये आपण आसन करत असतो. माझं स्टेटमेंट हे लक्षात ठेवा. कधीतरी आपल्याला थोडा सिलॅबस खूपच सिलॅबस आहे. अ, खूप मोठा व्हास्ट असा सिलॅबस आहे. तर आसनामध्ये आपण प्राणायाम करत असतो आणि प्राणायामामध्ये आपण आसन करतो. आसन आणि प्राणायाम एक होतं आणि त्याच्यातून आपण मेडिटेशनमध्ये जातो. हे माझं सेंटन्स लक्षात ठेवा. कधीतरी मला फ्री टाईम मिळाला तर हे शिकवायला मला सांगा, आठवण करा. मी शिकवेन तुम्हाला, की कशा पद्धतीने ह्या प्राणाचा उपयोग करायचा आहे. पण आसनामध्येच व्यान कसा अनुभवायचा, उदान कसा अनुभवायचा, समान कसा अनुभवायचा, प्राण कसा अनुभवायचा, अपान कसा अनुभवायचा, ह्याचं पण एक सायन्स आहे. तर आता इथं हेच सांगायचं होतं, की वायुतत्वाचा असं आपण प्रयत्न कसा त्याला धारण करण्यासाठी काय-काय प्रयत्न करायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला कोरोनामध्ये आपण पाहिलंय, की ऑक्सिजन सॅच्युरेशनसाठी आपण धडपडत होतो आणि मग त्यावेळी ह्या कोरोना काळामध्ये विविध पद्धतीने पोस्टेरियर साइड ऑफ द लंग्सला प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी विविध पद्धतीने आपण ब्रीथिंग प्रॅक्टिसेसची रचना केली होती आणि कार्बन डायऑक्साईड वायूचं हे कमी करणं आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढवणं याच्यासाठी आपण ह्याचा वापर केला होता आणि अ, कोरोना मधून आपण बरे होण्यासाठी आपण प्रयत्न केला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच प्राणामुळे आपलं शरीर आणि मन यांच्यामधलं संतुलन चांगलं राहतं. शरीर आणि मन यांच्यामधलं संतुलन चांगलं राहतं. कारण हा श्वास जो आहे, हा प्राण आहे, तोच आपल्या शरीराला आणि मनाला जोडतो. आणि त्या म्हणून स्नायूंचे आजार, संधिवात, इव्हन आपल्या जे मसलमध्ये जे स्पॅझम असतात, स्ट्रेन्स आलेले असतात, तिथं पण विशिष्ट पद्धतीने आपण श्वास घेऊन आणि सोडून तो स्प्रेन आणि स्ट्रेन आपण कमी करतो. मानसिक आजारामध्ये सुद्धा या वायुतत्वाचं म्हणून महत्वाचं हे आहे. त्याचबरोबर पित्ताचे विकार, मासिक पाळीचे आजार, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन कमी करण्यासाठी विविध प्राणायामांचा आपण वापर करतो. डीप ब्रीथिंगचा आपण वापर करतो आणि हायपरटेन्शन आपण नॉर्मल करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो. तर अशा पद्धतीने वायू तत्वाचा असा वापर आपण करतो. शरीरातील आकाश तत्व आहे आणि ह्याच आकाश तत्वामध्ये बाकीची सगळी पंचमहाभूतं सामावलेली आहेत. मानेपासून टाळूपर्यंत आकाश तत्वाचं स्थान आपल्या शरीरामध्ये आहे. पचन मार्गातल्या पोकळ्या, श्वसन मार्गातल्या पोकळ्या, हाडातल्या पोकळ्या, पेशींमधल्या, ऊतींमधील पोकळ्या, कान, नाक, त्वचा यामधील सगळ्या पोकळ्या, असा सर्वत्र आपल्या देहामध्ये स्पेस आहे. म्हणजेच काय आहे, आकाश हे महाभूत आहे. आता आकाश महाभूताचा वापर आपण कशासाठी करू शकतो? तर आकाश मोकळं असेल, म्हणजे अवकाश असेल, तरच वायुतत्व, जलतत्व कार्य करू शकतात. आणि म्हणून आकाश तत्वासाठी आपल्याला वायू आणि जलतत्वाचे सोबत उपचार करावे लागतात. आकाश तत्वाचा ज्यावेळी पण आकाश तत्वाचा वापर आपल्याला करायचा आहे, त्यासाठी आपल्याला वायू आणि जलतत्वाची मदत घ्यायला लागते. आकाश तत्वाचा उपचार म्हणजे लंघन. लंघन म्हणजे शरीर मोकळं करणं. आपण रोज खात असतो. सकाळी, दुपारी, रात्री आपण जेवत असतो, खात असतो. आपण काय करत असतो? शरीर भरत असतो. बरोबर आहे ना? पण जेव्हा आपण अन्न खात नाही, जठर मोकळं होतं, उपवास करतो आपण. त्याच वेळी आपण काय करतो? तिथं मग आकाश असतं फक्त, अन्न नसतं, पोट रिकामं असतं. पोकळ्या मोकळ्या करण्याचा आपण प्रयत्न करतो. सायनसेसमध्ये आपल्या कफ साठला तर आपण वाफ घेऊन तिथला कफ पातळ करून तो बाहेर टाकण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. लिम्फ ड्रेन आउट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असं जे हे शरीराच्या जे जास्तीचं साठलेलं आहे, जे गरजेपेक्षा जास्त आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, कुठलीही गोष्ट अति प्रमाणात त्याचं झाली, की त्याचं विष तयार होतं. आणि मग तसं म्हणूनच
दोषांचा अति दोष साठले की ते तयार होतात आणि हे शरीराबाहेर बाहेर वेगानं टाकलं, लिम्फ ड्रेन करून टाकणं, यालाच उभाड असं म्हणतात. उभाड हा शब्द निसर्गोपचारामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आकाश तत्वाच्या उपचारामध्ये ही जीवनशक्ती जी आहे आपली, जी जीवनशक्ती ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो किंवा आजारांशी लढण्याची शक्ती म्हणतो, एक ऊर्जा म्हणतो, एक पॉझिटिव्हिटी म्हणतो, एक साहस म्हणतो, एक धैर्य म्हणतो, एक ताकद म्हणतो. ही जी सगळी आहे, ही जीवनशक्ती मोकळी करण्यासाठी आपल्याला सगळ्या देहामधल्या पोकळ्या मोकळ्या करायला लागतात. योगामध्ये पण सेम सांगितलंय. जर नाड्या मलानी भरलेल्या असतात, कथम च उन्मनी भाव, कार्यसिद्धीम कथम भवेत. मला कुलासू नाडीषु मारुतो नैव मध्यगहा. आणि मग जेव्हा मळानी सगळ्या नाड्या भरलेल्या असतात, कथंच उन्मनी भाव, मनाचा उन्मनी भाव कसा येईल आणि कार्यसिद्धी कथम भवेत, कार्यसिद्धी कुठून मिळेल असं आपण हठपदीपिकेमध्ये बघितलं. म्हणजेच जेव्हा सगळं जे जिथं जिथं नाडीचं वहन होतं, नाडी ही संकल्पना आपण योगामध्ये शिकलो. नाडी म्हणजे जिथं जिथं शक्तीचं वहन होतं. मग अन्ननलिका सुद्धा नाडी झाली, श्वासनलिका सुद्धा नाडी झाली, रक्तवाहिन्या नाड्या झाल्या, सगळ्या नर्व्स ह्या नाड्या झाल्या. ज्याच्या ज्याच्यातून प्राण वाहतो त्या नाड्या, अशी संकल्पना आपण योगामध्ये शिकली. मग ह्या सगळ्या नाड्या मोकळ्या करणं, मग अन्नमार्ग असतील, सगळं म्हणजे ब्लॉकेजेस कुठेही राहू न देणं, हे आकाश तत्वाचं काम असतं. आणि ते करण्यासाठी जलाचा आणि वायूचा आपण उपयोग करतो. लंघन काळामध्येच आपल्याला शरीरातली, उलट उपवासामुळे आपल्या शरीरातली ताकद वाढते, स्वच्छ व्हायला मदत होते. सगळे जे अवयव आहेत आपले, आहारामुळं, चुकीच्या आहारामुळं बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स साठतात. आपण जर अतिसारखा जर आहार घेतला तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती सुद्धा ताण येतो, पचन व्यवस्थित होत नाही. आणि मग जर आपण, म्हणून तो आणखीन एक आपण श्लोक बघितलेला बघा, की अर्ध अर्ध मिताहाराचा संकल्प बघितलेला होता, की अर्ध पोटीत जेवायचं, मग 1/4 भाग पाणी पिण्यासाठी ठेवायचा, उरलेला 1/4 वायू संचरणासाठी मोकळा ठेवायचा. म्हणजे पोकळी असल्याशिवाय व्यवस्थित कुठलीच क्रिया व्यवस्थित होणार नाही. मिक्सरचं भांड तुम्ही जास्त काठोकाठ भरून बघा, मिक्सर तुमचा चालणारच नाही, वरचं झाकण उडेल. जर तेच आपण अर्धा पदार्थ घातला तर ते बारीक चर्निंग होईल. तसंच आपण अर्ध पोटी जेवलो, म्हणजेच पोकळी पोटामध्ये शिल्लक ठेवलो, तर अन्नाचं पचन सुद्धा चांगलं होईल. आणि आकाश तत्वाचा उपचार म्हणजे जी आपली जी जीवनशक्ती आहे, डायजेस्टिव्ह पॉवरला पण आपण जीवनशक्ती म्हणू शकतो. आपलं रेस्पिरेटरी जे रेस्पिरेशन व्यवस्थित होतं त्याला पण जीवनशक्ती म्हणतो. आपण हार्टचं पंपिंग व्यवस्थित होणं, तिथं सुद्धा आपली जीवनशक्ती आहे. मग त्या त्या अवयवामध्ये जे काही टॉक्सिन्स साठलेला आहे, तो बाहेर काढणे आणि जीवनशक्तीला उसंत देणे. जास्त आहार घ्यायचा नाही. भुकतो, 2 वेळाच जेवायचं. म्हणून आता आजकाल दीक्षित, डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांची जी जीवनशैली आहे ती जास्त पॉप्युलर होते. त्याच्यामध्ये हेच केलंय त्यांनी, की इन्शुलिन सिक्रिशन जे आहे ते त्यांनी नियंत्रित केलंय. आणि त्यामुळंच जे हे आहेत आपल्या डायबिटीस बरा होण्यासाठी मदत होती, याचाच अर्थ बॉडीमधले टॉक्सिन्स कमी होतात. आणि त्यामुळे उपवास ही चिकित्सा, आकाश महाभूताची चिकित्सा आहे. जास्तीत जास्त शरीरातल्या सगळ्या पोकळ्या मोकळ्या ठेवायचा मदत करायचा. आणि त्या आकाश चिकित्सा करत असताना जल आणि वायू या 2 महाभूतांची मदत घेऊन ते करायचे. मग ही जी लंघन चिकित्सा आहे ती 1 दिवसाचं लंघन, वन्स आपण आठवड्यातून एकदा उपवास करावा असं चांगलं असतं, असं आपण म्हणून आठवड्यातून 1 दिवस तर आपण उपवास करतोच. परत हे 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 15 दिवसाचे, 21 दिवसाचे, 40 दिवसाचे असे उपवास असतात. ख्रिश्चन लोकांचे, आणि ख्रिश्चन लोकांचा रोजा, रमजानचा जो महिना असतो तेव्हा पूर्ण 1 महिनाभर ते उपवास करतात. ख्रिश्चन लोकांचा 40 दिवसाचा उपवास असतो त्यांचा.
आणि आपले सुद्धा जैन लोकांचं सुद्धा पर्युषण पर्व असतं. त्याच्यामध्ये उपवासाचे विविध हे सांगितलेत. नवरात्रीमध्ये आता नवरात्रीमध्ये आपण हिंदू लोकं 9 दिवसाचा देवीचा उपवास करतो. त्या उपवासामध्ये सुद्धा प्रकार असतात. निर्जली उपवास म्हणजे पाणी सुद्धा पोटात न घेणं. काही जण एक वेळा खाऊन उपवास करतात. काही जण फक्त फलाहारावर राहतात. तर ही सगळी लंघन चिकित्सा आपण व्यवस्थित पाहणार आहोत. पण जर जेव्हा मोठं दीर्घकाळ तुम्हाला लंघन करायचं असेल, 1-2 दिवसाचे घरी ठीक आहेत. पण जेव्हा मोठा उपवास करायचा असेल, तर तो शक्यतो निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन करायचा. आता काही वेळा लंघन काळामध्ये लिंबू पाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, ताक घेऊन उपवास करतात. पण 40 किलोपेक्षा जर तुमचं वजन कमी असेल, तर लंघन करायचं नाही. शरीरामध्ये ॲनिमिया असेल, तुम्ही आजारी असाल, आजारी असाल, वेगवेगळे आजार असतील आणि वजन जर तुमचं 40 पेक्षा कमी असेल, तर शक्यतो लंघन चिकित्सा अशा ह्याच्यामध्ये द्यायची नाही. सर्जरी असेल, तर अशा वेळी लंघन चिकित्सा द्यायची नाही. तर आता आपण इथं काय बघितलंय, की ओव्हरऑल आपण चिकित्सा पद्धती बघितल्यात. पंचमहाभूतांचा कसा वापर करून घ्यायचा आहे, हे आपण पाहिलं. आता इथे इंडिव्हिज्युअल आपण बघणार आहे, की जलचिकित्सामध्ये काय-काय पद्धती आहेत, त्या पाण्याच्या पट्ट्या कशा तयार करायच्या, अ, अंघोळ करायची म्हणजे जलस्नान कसं द्यायचं, तसंच सूर्यस्नान कसं द्यायचं, लंघन चिकित्सा कशी द्यायची, पृथ्वी तत्वाचा कशा चिकित्सा द्यायच्या, त्या प्रत्येकाचं सेपरेट आपण बघणार आहोत. म्हणजे मला 5 लेक्चर्स त्याच्यासाठीच लागणार आहेत. आज आपण इथं थांबतो आहोत. काही शंका असतील तर विचारा.